आजपासून आपण चालू करणार आहेत पोलीस भरती 2024. आता जे फॉर्म सुटले आहेत ह्याची बॅच. या बॅचमध्ये 5000 प्लस प्रिवियस इयर क्वेश्चन्स, म्हणजे इथून पाठीमागं पोलीस भरतीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विचारलेले 5000पेक्षा जास्त प्रश्नाचं आपण इथं अनालिसिस करणार आहेत. ते प्रश्न इथं सोडवून घेणार आहेत. 10,000 पहिले सबस्क्रायबर संपले की त्यासाठी नंतर त्या क्लासेसला चार्ज लागणार आहे. तिसरी गोष्ट, हे जे 5000 प्रिवियस इयर क्वेश्चन्स आहेत याचं टॉपिक वाईज, नुसतं टॉपिक वाईजच नाही तर मायक्रो टॉपिक वाईज अनालिसिस आपण याच्यामध्ये करणार आहेत. मायक्रो टॉपिक म्हणजे काय? समजा तुमचा बेरीज धडा आहे, बेरीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 7-8 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर आपण इथं सोडून घेताना काय करणार आहेत, प्रत्येक प्रकारानुसार घेणार आहेत. ते एकदम बेसिक, जे सुरुवातीला, आज आपला पहिला क्लास आहे, पहिल्या क्लासमध्ये आपण 1 ते 100 अंक, पहिल्या लेक्चरमध्ये आपण 1 ते 100 अंकावरील प्रश्न विचारणार. आता तुम्हाला ऐकूनच एकदम सोपं वाटत असेल, 1 ते 100 म्हणजे आम्हाला पहिली, दुसरी, तिसरीला कधीतरी शिकवलेलं आहे, पण ते एवढं सोपं नाही. त्याच्यामध्ये पण 3-4 टाईपचे प्रश्न विचारतात. ते प्रत्येक टाईपमध्ये कसे प्रश्न विचारतात हे समजलं पाहिजे. त्याने अंदाज काय येतो की नेक्स्ट एक्झामला कसे प्रश्न विचारते ना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, हे क्वेश्चन सोडवताना किंवा आणखी काही क्वेश्चन आपण बाकीचे त्याच्यामध्ये ॲड करणार आहेत, ते सोडवताना ज्या ट्रिक्स असतात, ट्रिक्स कशासाठी वापरतात की लवकरात लवकर आपल्याला त्या क्वेश्चनचं आन्सर भेटलं पाहिजे. अगदी 1 ते 2 सेकंदात, जास्तीत जास्त क्वेश्चनचं आन्सर 5 सेकंदाच्या आत भेटलं पाहिजे. ह्या पद्धतीनं आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर मायक्रो टॉपिक वाईज विश्लेषण केल्याच्या नंतर हे जे पुस्तकं तुम्ही वापरतात ना बाकीचे, हे कुठं, हे आता पंढरीनाथ राणेचं पुस्तक आहे, सगळ्यात जास्त चालणारं पुस्तक महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीसाठी. ते कशासाठी त्यांनी लिहिलं आहे, MPSC, UPSC, B.Ed, DTED, DLED, म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नासाठी हे पुस्तक लिहिलं आहे. आता नवीन एखादा पोलीस भरतीचा मुलगा जर आला आणि त्याने जर हे पुस्तक पाहिलं, त्याला बऱ्याच गोष्टी याच्यातल्या समजत नाहीत आणि बऱ्याच गोष्टी व्यवस्थित विश्लेषित केलेल्या नसतात पुस्तकामध्ये. त्यांनी एक स्टँडर्ड पकडलेला असतो, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला ते वापरता यावं म्हणून. ते पोलीस भरतीसाठी आहे का? ते पोलीस भरतीसाठी नाही. तरी पण पोरं काय करतात, ते पोलीस भरतीसाठी वापरतात. मग ते अवघड पाहून त्यांना गणित आणखी जास्त अवघड वाटतं. गणित मुळात अवघड एवढं नाही पोलीस भरतीला. त्याला स्टेप बाय स्टेप पहिला टॉपिक शिकल्याच्या नंतर त्याचा फायदा आपला दुसरा टॉपिक समजून घेताना झाला पाहिजे, आणि दुसरा टॉपिक शिकताना तिसरा टॉपिक समजून घेताना. 8-10 लेक्चर ज्यावेळेस आपले होते ना, तुम्हाला त्यावेळेस असं वाटेल की माझं कॅल्क्युलेशनमध्ये बराच काही फरक झालेला आहे. त्याच्यामुळं 8-10 लेक्चर प्रत्येकाने कंटिन्यू करायचे. तुम्ही ऑफलाईन जर करतात तुम्ही तर करायचेच, ऑनलाईनसुद्धा ज्यांना करायचे त्यांनी कंटिन्यू करायचे. आता याच्यातला पहिला टॉपिक आपण सुरू करू. आणि ही जी सिरीज आहे ना आपली 90 दिवसात कंप्लीट होणार आहे, फक्त 90 दिवसात. 90 दिवसात थोडंसं स्लो होईल, लेक्चर कधी कधी मोठाले होते ना, कारण एवढे क्वेश्चन कवर करायचे म्हणल्यानंतर ते नुसतं पळून पण जमणार नाही. तुम्हाला ते समजलं पाहिजे. 1-2 क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायला पाहिजेत, आणि त्याच्यानंतर आपण ट्रिकचा उपयोग करणार आहेत. एका टॉपिकवर 200-200पर्यंत, 300-300पर्यंत क्वेश्चन येतं. त्याच्यामुळे सगळे टॉपिक एकदम क्लिअर होते. 1 ते 100 अंकावरील प्रश्न. आता 1 ते 100 अंकावरील प्रश्न हा झाला आपला टॉपिक आजचा. तुम्हाला असा टॉपिक शक्यतो पुस्तकामध्ये पाहायला भेटत नाही. हा टॉपिक कुठंतरी एखाद्या पानावर कव्हर केलेला आहे प्रत्येक पुस्तकामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर उणिवा येतात. टॉपिक वाईज क्वेश्चन पेपरचं तुम्हाला एकही पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल नाही. ते जर करायचं असलं तर तुम्हाला एवढाच पर्याय, एकदम मायक्रो टॉपिक वाईज. आता ह्या टॉपिकमध्ये पहिल्या प्रकारचे प्रश्न काय विचारतात, प्रश्न असतात 1 ते 100 अंक, याच्यावर डायरेक्टली प्रश्न काय विचारतात, एखादा अंक आहे, समजा स्टार पकडू तो अंक आपण, हा किती वेळा येतो? हा अंक किती वेळा येतो या टाईपचा प्रश्न विचारतात. हा जर नाही विचारला तर काय विचारतात, किती वेळा येत नाही. काय विचारतात, किती वेळा येत नाही. किती वेळा येत नाही मोठा. पहिला प्रकारचा प्रश्न काय विचारतात, हा अंक किती वेळा येतो, आणि दुसरा काय विचारतात, हा किती वेळा येत नाही त्या अंकामध्ये. सिंपल वाटतंय का नाही?
त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये काय विचारतात, त्याचा दुसरा प्रकार की 2 अंकी संख्यामध्ये हा अंक किती वेळा येतो. काय विचारतात, 2 अंकी संख्यामध्ये 2 अंकी संख्यांत. आता याच्यामध्ये पण 2 प्रकारचं विचारतात. 2 अंकी संख्यांमध्ये 2 प्रकारचं किती वेळा येतो आणि दुसरा प्रकार आहे त्याचा किती वेळा येत नाही. त्याच्यानंतर आणखी एक प्रकार काय विचारू शकते तर की हा अंक शेवटी किती वेळा येतो असा एक प्रश्न विचारतात. शेवटी किती वेळा आहे का नाही. एकच टॉपिक आहे का. टॉपिक काय 1 ते 100 अंकावरील प्रश्न. तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये हा टॉपिक देताना अर्ध्या पानावर कव्हर केलेला आहे. तुम्ही कोणतंही पुस्तक मला सापडून दाखवा. लय झालं ते एखादं पेज असतं. आता याच्यामध्ये प्रश्न किती वेळा प्रकारचे विचारते पोलीस भरती. 1 ते 100 अंकावर 2 प्रकारचे विचारतात. अंक किती वेळा येतो आणि किती वेळा येत नाही. त्याच्यानंतर 2 अंकी संख्यांमध्ये तो अंक किती वेळा येतो आणि किती वेळा येत नाही. शेवटी किती वेळा येतो. ही 2 अंकी असेल किंवा 3 अंकी असेल किंवा 4 अंकी असेल त्या किती संख्या आहेत हे पण तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. सिम्पली ते लक्षात ठेवलं की त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यावर पण एक प्रश्न विचारतात पोलीस भरतीमध्ये. त्याच्यानंतर आणखी कुठल्या प्रकारचा प्रश्न, एखादं रॅन्डमली आणखी थोडासा वेगळा प्रकार एखादा अर्धा क्वेश्चन विचारला ते पण क्वेश्चन आपण शेवटी त्याच्यामध्ये कव्हर करू. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं हे तर तुम्हाला याचं डायरेक्ट सोल्युशन मी देणार आहे. 1 सेकंदामध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर निघलं पाहिजे आणि 1 मार्कासाठी फिक्स. चूक झाली नाही पाहिजे ह्या पद्धतीने तुम्हाला लेक्चर समजून ते सगळं. ह्याच्यामध्ये समजा हे तर झाले ठळक प्रकार 1 ते 100 अंकावर. पण 1 ते 50 असा जर प्रश्न विचारला 1 ते 50 अंकामध्ये एखादी संख्या किती वेळा येते किंवा 1 ते 70 विचारू शकतात, 1 ते 30 विचारू शकतात. मग त्याला सोल्युशन काय आहे त्याच्यावर आपण काय ट्रिक लक्षात ठेवू शकतो. तर आपण लक्षात म्हणजे 2-3 सेकंदात त्याचं सुद्धा आन्सर कसं आलं पाहिजे. या टॉपिकमध्ये सगळ्यात अवघड प्रकार हा आहे. सगळ्यात अवघड म्हणजे वेळ घाऊ प्रकार आहे. याच्यामध्ये टाईम जास्त जाणार. तरी पण आपण टायमाची बचत कशी करता येईल आणि 5 ते 10 सेकंदामध्ये त्याचं पण आन्सर कसं आणता येईल त्याची पण शेवटी आपण सर्वात शेवटी याच्यावर चर्चा करू. पहिलं काय किती वेळा येतो आणि येत नाही. किती वेळा येतो ह्या 3 फक्त तुम्हाला गोष्टी पाठ करायच्या. त्याच्यामध्ये 3 अंकासाठी 3 अंक कोणते कोणते. 0 समजा हा अंक आहे 0 हा 1 ते 100 अंकामध्ये किती वेळा येतो काय वाटतंय तुम्हाला. पटपट बोलायचं. 10 वेळा येतो. बरोबर आहे. 0 हा 11 वेळा येतो. कारण त्याचं कारण काय आहे 100 मध्ये 2 शून्य असतात त्याच्यामुळे 0 11 वेळेस येतो. 1 किती वेळेस येतो. 1 येतो 21 वेळा. किती वेळा 21 वेळा. आणि 2 ते 9 हे अंक 1 आला 21 वेळा. 2 ते 9 हे अंक किती वेळा येतील मग 20 वेळा. 1 वेळा कमी येते. याचं कारण काय शेवटला 100 मध्ये 1 असतो आणि 10 मध्ये जो पाया असतो अंकांचा 10 20 30 40 50 60 70 80 90 100 त्याच्यामध्ये 1 आणि 0 हे 2च असे येतं की ते डबल येतात. तर ह्याच्यावरून आहे ना किती वेळा येतो आणि किती वेळा येत नाही हे आपल्याला काढता येतं. कसं काढायचं. काढायचं कसं समजा 0 किती वेळा येत नाही असं जर आपल्याला काढायचं असलं तर टोटल संख्या किती आहे 1 ते 100 मध्ये 100 याचा आणि इथे येतो किती वेळा 11 वेळा. म्हणजे काय करायचं वजा 11 बरोबर किती बोलू त्याचं. हा तर हेच मला तुम्हाला समजून सांगायचं आहे की 0 जरी 11 वेळेस येत असतो. पुढचा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये फसवताना याच्यामध्ये असंच फसवतात. तुम्ही पुस्तकामध्ये एकच प्रकार बघून गेलेला असतात 0 किती वेळा येतो. जर पुढं असं विचारलं किती संख्यांमध्ये 0 येतो किती आहे का नाही बेसिक फरक थोडासा. पण बरेचसे विद्यार्थी पोलीस भरतीचा पेपर देऊन वापस आल्याच्या नंतर त्यांना हे कळतं की आपल्याकडून चूक झाली आणि सोप्यातला 1 मार्क गेलेला असतो. 0 किती वेळा येतो 0 किती संख्यांमध्ये येतो तर 10 संख्यांमध्ये. कारण काय 0 11 वेळा येतो 100 मध्ये 2 शून्य असतात
100 आणि ही संख्या एकच आहे, त्याच्यामुळं त्याच्यामधून एक वजा करावं लागेल. त्यावेळेस किती संख्या येतात? 10. तसं एक किती वेळा येईल मग? किती संख्यांमध्ये येतो एक? 0 झाला 100 मुळे 2 जागेवर, आणि इथं तर 21 येतोय. मग 11 मध्ये म्हणजे कोणताही अंक एका ठिकाणी 2 वेळेस येतो. 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99. प्रत्येक अंक 2दा येतो का एका संख्येमध्ये. त्याच्यामुळं किती संख्यांमध्ये विचारल्याच्या नंतर येतं? 20 संख्यांमध्ये एक येतो. आणि 2 ते 9 हे अंक 19 संख्यांमध्ये येतात. किती? 19 संख्यांमध्ये येतो. हा झाला पहिला प्रकार. आता हे तुमच्या लक्षात राहील. 0 11 वेळा येतो. 1 ते 100 अंकांमध्ये 0 11 वेळा येतो. आणि किती संख्यांमध्ये येतो? 10 संख्यांमध्ये. त्याचं कारण काय आहे? 100 मध्ये 2 शून्य असतात. त्याचप्रमाणे 1 हा 21 वेळा येतो. 21 वेळा येतो, परंतु 20 संख्यामध्ये एक येतो. कारण 11 मध्ये एकाच संख्येमध्ये 2 वेळा एक आहे. 3 नंबर 2 ते 9 हे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात आणि 19 संख्यांमध्ये येतात. 2 असो, 3 असो, 4 असो, 2 पासून 9 पर्यंतचे अंक किती संख्यांमध्ये येतात? 19. आणि किती वेळा येतात? 20. हा बेसिक फरक लक्षात राहिला पाहिजे कायमचा. आता याच्यावरचे इथून मागं पोलीस भरतीला काय प्रश्न विचारलेत ते पाहू. पहिला प्रकार आपला कोणता पाहायचा आहे? अंक किती वेळा येतो. ते झाल्याच्या नंतर किती वेळा येत नाही ते पाहू. आणि ह्या सिरीजचा सगळ्यात मोठा फायदा काय होणार आहे माहिती आहे का? इतके क्वेश्चन रिपीट होते तर पोलीस भरतीला जवळजवळ गणितामध्ये ॲज इट इज असेच आहे तसेच क्वेश्चन रिपीट होते. आता तुम्हाला जसं आपलं चालू होईल ना तसं कळेल. आता पहिला प्रश्न आहे, 1 ते 100 अंक लिहिताना काय क्वेश्चन नंबर आहे? 1 ते 100 अंक लिहिताना. आता लिहिताना जर आपल्याला दिलेलं असलं क्वेश्चनमध्ये तर कोणता येतो विचारला असेल का किती संख्यांमध्ये येतो असं विचारलं असेल? 7 हा अंक किती वेळा लिहावा लागतो? 7 हा अंक किती वेळा? बोलू नका रे. कोण बोलतोय? पहिला क्वेश्चन काय आहे की 1 ते 100 अंक लिहिताना 7 हा अंक किती वेळा लिहावा लागतो. आपण काय पाहिलं याच्यामध्ये? आता हा तक्ता आपण बनवला आहे, ह्याच्यामध्ये 7 कुठं आहे? 2 ते 9 या ग्रुपमध्ये. किती वेळा येतो तो अंक? 20 वेळा. 20 वेळा येतो म्हणजे 20 वेळा लिहावा लागतो, त्याचाच अर्थ झाला. मग याचं उत्तर काय झालं? 20. आणि हा प्रश्न किती जागेवर विचारला आहे? पुणे शहर चालकला विचारला 2023ला, SRPF मुंबई 2016, त्याच्यानंतर ठाणे शहर 2011 आणि 2014ला एक ठिकाणी विचारलं आहे. नांदेड 2014ला विचारलं आहे. हे 4 वेळेस रिपीट झाला की नाही हा क्वेश्चन. तसाच आता दुसरा पुढचा प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 2 हा अंक एकूण किती वेळा येतो? लिहिताना आला किंवा 2 वेळा, हा किती वेळा येतो? हा प्रश्न विचारला आहे पालघर चालक 2023, SRPF 2023, नाशिक 2018, बीडला 2014ला. म्हणजे हा पण 4-5 वेळेस क्वेश्चन विचारला आहे. किती वेळा येतो 2 हा अंक? 20 वेळा. हा तक्ता पाठ झाला. 1 सेकंदात उत्तर येते का नाही? त्याच्यासारखंच पुढचा प्रश्न विचारला आहे, 1 ते 100 मध्ये 1 व 2 हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात? हा पण 2 वेळेस क्वेश्चन रिपीट झाला आहे. किती सोपा क्वेश्चन आहे. 1 व 2 इथं हा 2 विचारला आहे ना. 1 व 2 हे अंक किती वेळा लिहावे लागतात किंवा येतात? हा प्रश्न मीरा भाईंदर ग्रामीण चालक आणि SRPF दौंड 2023 आणि 2017ला विचारला. काय प्रश्न? 1 ते 100 अंक लिहिताना 1 व 2 हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात? 1 किती वेळा येतो? 1 ते 100 लिहिताना हा येतो 21 वेळा. 1 येतो 21 वेळा. आणि 2 किती वेळा येतो? दुसऱ्या ग्रुपमध्ये 20 वेळा.
21 आणि 20. किती सोपं आहे उत्तर काढणं. पण याच्यामध्ये सुद्धा फक्त थोडीशी गफलत झाली आणि आता याच्यात जर विचारलं किती संख्यांमध्ये पुढं तर प्रॉब्लेम येतो. तिथं बरेच जण चुकत येतं. त्याच्यानंतर ह्याचा पुढचा प्रश्न आहे 1 ते 100 अंक लिहिताना किंवा 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो. किती वेळा येतो. 5 हा अंक या ग्रुपमध्ये ह्या येतात संख्या 20 वेळा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 0 हा अंक किती वेळा येतो. 5च्या जागी काय आहे 0 हा अंक किती वेळा येतो. किती वेळा येतो 11 वेळा. किती सोपं आहे उत्तर काढणं. 1 मार्कासाठी हा प्रश्न असतो. त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 4 हा अंक विचारला आहे. हे सगळे पाठीमागं विचारलेले क्वेश्चन येतं. 4 हा अंक किती वेळा येतो हा विचारला SRPF मुंबई 2016ला. यवतमाळ 2014ला विचारला होता की 0 हा अंक किती वेळा येतो 1 ते 100 अंकामध्ये. आणि त्याच्या अगोदरचा 5 हा अंक विचारला होता SRPF औरंगाबादला. आलं लक्षात. हा प्रकार याच्यावर काही समजून सांगण्याची आवश्यकता एकदम समजलं सगळ्यांना. सही. तुला समजलं का रे बाळा. आता याचा पुढचा प्रकार आहे अंक येत नाही. आता हे येत नाही काढायचं कसं. येत नाही काढताना तुम्हाला काय वाटतंय याच्यातली कोणती संख्या त्याच्यातून वजा करावं लागतं. याच्यामध्ये 1 ते 100 अंकांमध्ये संख्या येत नाही असा प्रश्न इथून पाठीमागं विचारलेला नाही आणखी. आणि याच्यावर आता प्रश्न विचारण्याची संभावना वाढती आहे वेळेस. कारण प्रश्न विचारला नवीन कुठून तरी प्रश्न शोधायचे बघणार ना ते. आता 1 ते 100 मध्ये समजा आपला विचारलं हा अंक आहे 1 ते 100 मध्ये 4 हा अंक किती वेळा येतो. हा अंक किती वेळा येत नाही असं जर लिहिलं किती वेळा येत नाही. एक तर असं विचारते किंवा किती संख्यांमध्ये येत नाही. काय विचारते संख्यांमध्ये येत नाही असं जर विचारलं तर याला काय करायचं तुम्हाला सांगितलं ना. प्रत्येक अंक एका संख्येत 2दा असतो. 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 आणि 100 मध्ये 0 सुद्धा 2 वेळेस असतो. जर विचारलं 0 हा किती वेळा येत नाही तर त्याच्यातून मायनस किती करावं लागेल आपला 10. कारण किती संख्यांमध्ये येतो 0 10 संख्यांमध्ये येतो. टोटल संख्या असतात 100. आणि आपलं जर विचारलं 0 हा किती संख्यांमध्ये येत नाही तर वजा 10 संख्यांमध्ये तो असतो ना. टोटल संख्या असतात 100. मग किती संख्यांमध्ये येणार नाही तो 90 संख्यांमध्ये येणार नाही. किंवा आपलं विचारलं 1 हा किती संख्यांमध्ये येत नाही तर काय वजा करावं लागेल आपला 20. 100 वजा 20 बरोबर 80. आणि बाकीचे 2 ते 9 हे अंक जर विचारले त्याच्यामधून किती वजा करावं लागेल 100 वजा 19 म्हणजे किती उत्तर आलं 81. सॉरी 81. 100 वजा 19 81 वेळा येत नाही. याच्यावर आणखी क्वेश्चन आलं नाही. जरी आला तरी असं सोडवायचं. ठीक आहे. एक अंकी संख्या किती असतात 9. एक अंकी 9 संख्या असतात. 2 अंकी असं असलं काहीच नाही करायचं फक्त त्या 9 वर 0 देत चालायचं. 3 अंकी जर विचारलं 9. एक अंकी संख्येमध्ये 9 2 अंकी संख्येमध्ये 3 अंकी संख्या असतात 4 अंकी संख्या असतात 9. असं 9 आणि त्याच्यावर 1 1 0 वाढत जाणार. तुम्हाला कुठे येत असला प्रश्न विचारू काय करायचं 9 आणि त्याच्यावर 0 वाढवत चालायचं. एक अंकी विचारलं तर 9 2 अंकी विचारलं तर 9 वर 1 0 3 अंकी विचारलं तर 9 वर 2 0 4 अंकी विचारलं तर 9 वर 3 0. लक्षात राहीने 0 येतो 9 वेळा. किती संख्यांमध्ये येतो 0 येतो 2 अंकी संख्याबद्दल ज्यावेळेस विचारलेलं असतं 2 अंकी संख्यांबद्दल किंवा 2 अंकी संख्या असं लिहिलेलं असतं 2 अंकी संख्या
संख्यांमध्ये किंवा त्याला दुसरं कसं लिहू शकतात 10 ते 99 पर्यंतच्या संख्यात असं पण विचारतात ना. ह्या दोन शब्दात तुम्हाला पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला भेटन. 2 अंकी संख्यांमध्ये किंवा काय विचारणार 10 ते 99 पर्यंतच्या संख्यात. 10 ते 99 पर्यंतच्या संख्या 2 अंकीत झाल्या ना, त्यामुळं तसं पण विचारू शकता. 0 किती वेळा येतो 9 वेळा आणि किती संख्यांमध्ये येईल 9 संख्यामध्ये येतो. कसं येईल कारण तो 100 आपला विचारलाच नाही. 100 2 अंकी नाही. 1 किती वेळा येतो हसायला ते काय मग दाढ दुखती. मग 1 ते 9 हे अंक येतात 19 वेळा आणि ते किती संख्यांमध्ये येतील. इथून 1 पासूनचे अंक मात्र एका संख्येमध्ये 2 अंक कुठं ना कुठं येतात. 11 22 33 मी सांगितल्याप्रमाणे. तर किती संख्यांमध्ये येतील 18 संख्यांमध्ये येतील. आता आपले काढायचे येत नाहीत. जर विचारलं की हा अंक या संख्येमध्ये येत नाही, आता 0 आहे, जर विचारलं की 0 2 अंकी संख्येमध्ये किती वेळा येत नाही असं जर विचारलं तर काय करणार आपण 100 वजा 9. 100 वजा 9 करता येणार नाही कारण आपण संख्यांचा विचार करतोय 2 अंकी संख्यांचा आणि 2 अंकी संख्या टोटली असतात 90. टोटल 2 अंकी संख्या किती असतात 90 आणि 0 जर विचारला तर 90 वजा 9 करावं लागेल. 90 वजा 9 किती येते 81 म्हणजे 0 81 वेळा येत नाही असं तुम्ही काढू शकतात. फक्त तुमच्या किती वेळा येतो हे पाठ पाहिजे आणि किती संख्या असतात 2 अंकी हे लक्षात पाहिजे. आता आपण सांगितल्याप्रमाणे 2 अंकी संख्या किती असतात 90. 2 अंकी संख्या असतात 90 आणि 9 संख्यांमध्ये तो येतो म्हणून 90 मधून 9 वजा केला राहिले 81. 81 संख्यांमध्ये येत नाही. तसंच 1 ते 9 हे अंक 19 वेळा येतात आणि संख्यांमध्ये किती येतात 18 संख्यांमध्ये. किती वेळा येत नाही किंवा किती संख्यांमध्ये येत नाही असं जर विचारलं तर याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन विचारले आहेत पोलीस भरतीला. आता आपण पाहणार आहेत ते. तर काय करावं लागेल 90 वजा 18 करावं लागेल. किती येईल 72. 90 वजा 18 किती 90 वजा 18 करावं लागेल. 19 करायचं नाही. 19 केलं तर उत्तर चुकणार. आता याच्यावरचे पहिल्या प्रकारावर प्रश्न बघू कोणते की हा अंक किती वेळा येतो. इथून मागं कुठं कुठं प्रश्न विचारले ते आपण सोडू. आता 2 अंकी संख्येमध्ये पहिला प्रश्न काय विचारला होता 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो. फास्ट होतंय का नाही समजतंय सगळ्यांना. 7 हा अंक किती वेळा येतो 19. 1 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर काढता आलं पाहिजे. 18 वेळा 2 अंकी संख्यांमध्ये विचारले. आता इथं 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो. फसलात का नाही बोर्डवर लिहिलेलं असताना फसलात. इथं काय येते 2 अंकी संख्यांमध्ये 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो 19 वेळा. किती वेळा येतो 19. किती संख्यांमध्ये येतो असं जर विचारलं असतं तर. आता हा प्रश्न कुठं विचारला SRPF औरंगाबादला विचारला होता 2017 मध्ये आणि सिंधुदुर्गला 2016 मध्ये विचारला होता. झाला की नाही रिपीट क्वेश्चन एवढा सोपा असताना. आता पुढचा प्रश्न 10 ते 99 काय क्वेश्चन पहा. आता हा प्रश्न विचारलाय 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो. हा विचारलाय पुणे ग्रामीणला 2023 ला. 19. काय सांगितलं होतं किती संख्यांमध्ये येतो असं जर विचारलं तर काय म्हणायचं 18 संख्यांमध्ये. किती वेळा येतो ते विचारते ना पुढं लिहिलंय ना किती वेळा येतो असं जर आलं तर काय करायचं 19 वेळा येतो. 7 अंक किती वेळा येतो 9 हा अंक 19 वेळा. आता त्याचा पुढचा आणखी एक प्रश्न की 2 अंकी संख्यांमध्ये 9च्या जागेवर 2 हा अंक किती वेळा येतो. हा कुठं विचारला SRPF सोलापूर 2018 आणि मुंबई लोहमार्ग 2023 ला. हा पण क्वेश्चन रिपीट होतो. 2 हा अंक किती वेळा येतो 19 वेळा. आहे का नाही सोपं. आणि आणखी एक असाच सोपा प्रश्न विचारलेला आहे फक्त 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो. काय विचारले इथं असं
फक्त 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? पहिलाच विचारला होता का नाही? 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो अगोदरच विचारला होता. आणि हा प्रश्न डबल विचारलाय मुंबई चालकला 2023च्या क्वेश्चन पेपरमध्ये. किती वेळा येतो? 19. आतापर्यंत तेच सांगतोय ना. किती वेळा येतो? किती वेळा येतो असं जर लिहिलं किती वेळा तर काय येतं? 19. आणि किती संख्यांमध्ये येतो असं जर विचारलं तर काय? 18. हा झाला याचा दुसरा प्रकार. एवढे क्वेश्चन आतापर्यंत ह्याच्यावर विचारले एकदम इझी आहे. तेवढा एक चार्ट पाठ करायचा. चार्ट पाठ केल्याच्या नंतर तुम्हाला 1 सेकंद लागतं त्याचं उत्तर काढायला. आणि अशा क्वेश्चनमध्ये असले क्वेश्चन लवकर सोडून याचा वेळ तुम्हाला बाकीच्या क्वेश्चनला देता येतो. तिथं फायदा होतो. त्याच्यामुळं हे छोटासा चार्ट आहे. पुढचं येत नाही हे जरी नसलं तुम्हाला पाठ करून ठेवायचं. येतो जर माहीत असलं तर संख्या किती येते तर माहिती आहे का नाही? 2 अंकी संख्या किती येतात? 3 अंकी, 4 अंकी, 1 अंकी 9 मी सांगितलंय ना. 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 90,000. 5च अंक तुझे अंक 6 होते लाख म्हणल्याच्या नंतर. 0 हा अंक ज्यात नाही अशा 2 अंकी संख्या किती? हा क्वेश्चन आहे. हा SRPF दौंड 2023ला विचारलेला क्वेश्चन आहे. किती संख्यात तर 0 नाही. कसं काढलं की 90 ह्या 2 अंकी संख्या असतात. किती अंकी संख्या विचारल्या आपला? 2 अंकी संख्या. काय विचारलाय? 0. 0 हा 9 संख्यांमध्ये असतो. 9 संख्यांमध्ये असतो आणि तो येतो किती वेळा? 2 अंकी संख्यांमध्ये 9 वेळाच येतो. 90 वजा 9 करायचं. किती आले? 81. 1 सेकंदामध्ये उत्तर निघतं. याचाच पुढचा प्रश्न ह्या टाईपचा आणखी एक विचारला होता. ज्यात 3 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या किती? काय विचारलंय? ज्यात 3 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या किती? आता टोटल 2 अंकी संख्या किती येतात? 90. वजा किती करावं लागतं? ज्यात 3 हा अंक नाही असं विचारलंय म्हणजे आपलं संख्यांबद्दल विचारलंय. तर ही जे संख्या दिल्यात आपण संख्यांमध्ये येतो. किती संख्यांमध्ये येतो तो? 18 संख्यामध्ये. त्यामुळं 18 वजा करायचा. 90 वजा 18 किती? 72. आहे का नाही सोपं? हा क्वेश्चन विचारला होता नवी मुंबई 2013च्या क्वेश्चन पेपरमध्ये. सात हा अंक दोन अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती? हा क्वेश्चन विचारलाय मीरा भाईंदर वसई विहार 2023ला. ह्याला काय करावं लागेल? 7 हा अंक आहे. हा 1 ते 9 मध्ये येतो. किती वेळा येतो? 18 वेळा. त्याच्यामुळं -18 करावं लागेल हे नक्की. आणि किती मधून? 90 मधून. कारण टोटल 2 अंकी संख्या 90 असते. तर 90 वजा 18 जर केलं तर येतं 72. शक्यतो 1 पासून 9 पर्यंतचे अंक तुमच्या लगेच लक्षात राहतील. 72 वेळा येत नाही तर 18 वेळा येतात. 18 संख्यांमध्ये येतात. 19 वेळा येतात टोटली. 0 हा 9 वेळा येतो. 9 संख्यांमध्ये येतो आणि 81 संख्यांमध्ये येत नाही 2 अंकी संख्यांमध्ये. जर आपला विचारला 0 ते 9 पर्यंतचा कोणताही अंक विचारला, हा शेवटी किती वेळा येतो? हा एक प्रकारचा क्वेश्चन विचारते. शेवटी किती वेळा येतो असं जर विचारलं ना, कोणताही अंक असेल 0 ते 9 पर्यंत किती वेळा येणार? 100
100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 10 वेळा येणार, याच्या व्यतिरिक्त नाही. किती वेळा येणार? 50 पर्यंत जर विचारलं तर 5 वेळा येणार. 40 पर्यंत विचारलं तर 4 वेळा. 30 पर्यंत विचारलं तर कोणताही अंक 3 वेळा येणार. 0 ते 9 पर्यंतच्या कोणत्याही अंकाबद्दल विचारलं तर काय काय म्हणतात. आता काही क्वेश्चन असे असते तर याच्यामध्ये सगळ्यात टफ जे वेळ खाऊ क्वेश्चन असते तर समजा तुम्हाला मध्येच विचारलं 1 ते 40 पर्यंत एखादा अंक किती वेळा येतो, मग काय करणार? कोणताही विचारलं. आता इथं पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. याच्यामध्ये जर विचारलं तुम्हाला 1 ते 10 पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो? किती वेळा येतो? 1 हा अंक याच्यामध्ये किती वेळा येतो? 1 हा अंक 2 वेळा. आणि 0 व 2 ते 9 हे अंक प्रत्येक किती वेळा येते? 1 वेळा. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 पर्यंत जर विचारलं 1 ते 20 पर्यंत समजा विचारलं 1 हा अंक किती वेळा येतो? 1 किती वेळा येईल? त्या लाईनलाच तो 9 वेळा आलाय. हा एक 10, हा एक 11 आणि हा एक 12. 1 किती वेळा येतो? 12 वेळा. 2 किती वेळा येतो? 2 येतो 2 येतो 3 वेळा. 1 2 आणि 3. हे लक्षपूर्वक बघा, ह्याच्यामधून तुम्ही समजणार आहेत. हे समजण्यासाठी मी लिहितोय. समजल्याच्या नंतर तुमच्या डोक्यात एकदा आयडिया आली ना कसं होतंय ते तुमच्या कायमचं लक्षात राहील. 2 किती वेळा येतो? 3 वेळा. 0 किती वेळा येतो? 3 किती वेळा येतो? 4 किती वेळा येतो? 5 6 पण 2 वेळा. 9 पर्यंत सगळे अंक बाकीचे 0 व 3 ते 9, कारण 2 इथं आलाय ना 3 वेळा. 3 ते 9 हे किती वेळा येते? किती वेळा आले तर? 2 वेळा. थोडंसं लक्षात येते. पुढचं बघा आता. 21 22 23 24 25 26 27 28 29 30. हे लक्षपूर्वक बघितल्यानंतर तुम्हाला मी याच्यामध्ये एक ट्रिक देणार आहे, एक आयडिया देणार आहे. त्या आयडियाचा तुम्हाला कायमस्वरूपी उपयोग होईल. हे झालं 30 पर्यंत. आता याच्यामध्ये मला सांगा 1 हा अंक किती वेळा येतो? किती वेळा येतोय? 20 पर्यंत किती वेळा आलता? 1 12 वेळा. आणि ह्या लाईनला किती वेळा आला? एकदा. किती वेळा आला? 13 वेळा. 13 वेळा आणखी एखादा अंक येतोय का आता? 2 हा अंक किती वेळा येतोय? हे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा इथं एक 11, इथं एक 12 आणि इथे एक 13. आता कोणकोणते अंक 13 वेळा आले? 1 व आले का 13 वेळा? तुम्हाला काय लिंक लागायला लागली? काय व्हायला लागले आता? इथं 1 व 2 हे अंक किती वेळा आले? 13 वेळा. 2च्या पुढचा 3 हा अंक किती वेळा येईल? 3 अंक किती वेळा येईल? 1 2 3 आणि 4 वेळा. 3 किती वेळा आला? 4 वेळा. त्याच्यानंतर 4 अंक किती वेळा येईल? 0 किती वेळा येईल आता? 1 2 3. 4 किती वेळा येईल? 1 2 3. 5 किती वेळा येईल? 1 2 3. म्हणजे 0 व 4 ते 9 हे अंक किती वेळा येतील? 0 आणि 4 ते 9 हे अंक किती वेळा येतील? 3 वेळा. आता तुम्हाला मी सांगणारे ट्रिक. आणखी एक लाईन लिहू. तुमच्या काय लक्षात आलं की मी तुम्हाला काय सांगू शकतो आता याच्यावर?
काय आलं लक्षात सांगा कोणतरी, कोण सांगतंय? लक्षपूर्वक बघा. ही आपली पहिली लाईन आहे. कितवी आहे? पहिली म्हणजे कितीची लाईन आहे ती? पहिली म्हणजे 1ची लाईन आहे. पहिली लाईन आहे का नाही? पहिली म्हणजे 1. तर त्या लाईनमध्ये लाईन पहिली प्लस 1 म्हणजे 1 ही संख्या किती वेळा आली? 2 वेळा. आणि बाकीच्या संख्या 1 वेळा. बरोबर आहे? बाकीच्या संख्या 1 वेळेस आल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये आपण ज्या वेळेस जातो त्याच्यानंतर तो 2 जी आहे, दुसऱ्या लाईनची संख्या किती? 2. कितवी संख्या आहे? दुसरी लाईन आहे म्हणून 2 संख्या लक्षात ठेवायची. 2 हा 2पेक्षा 1ने पुढं सरकन. 2 हा किती वेळा झाला? 3 वेळा. आणि त्याच्या मागची जी संख्या असती त्याच्या मागची त्याला काय करायचं? 10 प्लस लाईनचा जो नंबर आहे, ही झाली लाईन नंबर 1 गणितातली, ही झाली लाईन नंबर 2, ही झाली लाईन नंबर 3. 10 अधिक काय करायचं बाकीच्या संख्येला? लाईन नंबर किती हा? 2. 10 अधिक 2 किती झाले? 12. पाठीमागची जी संख्या लाईनच्या, ही 2ची लाईन तयार झाली ना, हे शेवटी 20 आला म्हणजे 2ची लाईन आहे. त्याच्या अगोदरची संख्या कोणती आहे? 1. येते लक्षात तुमच्या? 1ची लाईन जर घेतली तर काय आलं होतं? 1 हा 2 वेळा आला होता 1ची लाईन असल्यामुळं. 2च्या लाईनमध्ये 2 हा 2पेक्षा 1ने जास्त आहे म्हणजे 3 वेळा येईल. आणि त्याच्या अगोदरचा जो 1 आहे तो किती वेळा येईल? त्याच्यामध्ये 10 ॲड होते. किती ॲड होते ना? 10. 10 प्लस 2 12 वेळा येईल. आणि 0 आणि 0 व 3 ते 9 म्हणजे त्याच्या पुढच्या संख्या ह्या किती वेळा येतात? 2 वेळा. 2 नंबरची लाईन असली तर 2च वेळा येते. 3 नंबरची लाईन असल्यावर 30 पर्यंत विचारल्यावर 3च्या पुढच्या ज्या संख्या आहेत आणि 0, 3च्या पुढच्या 9 पर्यंतचे जे अंक आहेत आणि 0 हे किती वेळा येते ना? तिसऱ्या लाईनमध्ये असल्यावर 30 पर्यंत असल्यावर 3 वेळा येते. आणि 2 आणि 1 या संख्या किती वेळा येते ना? 13 वेळा. 10 प्लस 3 तिसऱ्या लाईन. चौथ्या लाईनमध्ये आल्याच्या नंतर सेम टू सेम तसंच. आता एक क्वेश्चन विचारला होता 1 ते 50 पोलीस भरतीला विचारलेला. 50 पर्यंतच्या संख्यांत हे भविष्यात विचारले जाऊ शकणारे सर्वाधिक चान्स असणारा क्वेश्चन येतात. हे या टाईपचे. 4 हा अंक किती वेळा येतो? 4 हा अंक किती वेळा येतो? किती वेळा येईल 4 हा अंक? आता इकडे बघा, मी काय सांगितलं होतं? 4 हा 50 पर्यंत दिले म्हणजे कितवी लाईन झाली ही? 5वी लाईन झाली की नाही? 5वी लाईन 50 पर्यंत विचारलं तर मी काय सांगितलं होतं? त्याच्या अगोदरचे जे अंक येतं 5च्या अगोदरचे, 5वी लाईन असल्यामुळं 5च्या अगोदरचे जे अंक येतं त्याला काय करायचं? 10 प्लस किती संख्यांचा ग्रुप आहे म्हणजे कितवा आहे तो? 5वा. 41 ते 50 पर्यंत अधिक 5 करायचे त्यामुळं किती झाले? 15. ते 50 पर्यंत विचारलं. 1 ते 50 पर्यंत 6 हा अंक किती वेळा येईल? 5 वेळा. त्याच्या पुढचे अंक जो लाईनचा क्रमांक असेल तेवढ्याच वेळा येते ना. कोणत्याच्या लाईनचा जो नंबर आहे त्याच्या पुढचा जर अंक असला तर किती येणार? लाईनचा जो क्रमांक आहे तेवढाच 5 वेळा. त्याच्या आत अगोदरचा असला तर 5च्या अगोदरचा 4 असला तर 50 पर्यंत विचारलं तर 10 प्लस 5 लाईनचा नंबर मी सांगितले. 10 प्लस लाईनचा नंबर. अगोदरचा अंक जर विचारला तर, पुढचा अंक जर विचारला तर फक्त लाईनचा नंबर. किती येईल? 50च्या लाईनचा नंबर किती? 41 ते 50 हा 5 नंबर आहे. मग किती येईल? 6 जर म्हणजे पुढचा अंक जर विचारला 6 विचारू, 7 विचारू, 8 विचारू किती वेळा येणार? 5 वेळा. आणि 5 हा अंक फक्त 6 वेळा येणार. त्याच्यामध्ये जी लाईन आहे तोच अंक जर विचारला, 5 नंबरची लाईन असली 5 विचारला, 4 नंबरची लाईन असली आणि 4 जर विचारला तर तो किती वेळा येईल? 4 प्लस 1 म्हणजे किती वेळा येईल? 5 वेळा. कशामुळे येतो? कारण 4 नंबरच्या लाईनीत शेवटला 40 एक येतो, 5 नंबरच्या लाईनीत शेवटला 50 एक येतो, तिथला एक अंक वाढतो. हा झाला आपला अशा टाईपचे प्रश्न. आता आणखी एक प्रश्न विचारला होता
हा प्रश्न विचारला होता मुंबई चालक 2023लाच, सॉरी पुणे शहर 2019ला. आणि एक प्रश्न विचारला होता 1 ते 1000 मधील 3 अंकी एकूण संख्या किती. आता असं जरी विचारलेलं असलं 1 ते 10,000 मधील एकूण 3 अंकी संख्या किती, 3 अंकी संख्या वाढत नाहीत, ते चकवण्यासाठी तसे प्रश्न विचारलेले असतात. 100 ते 999 पर्यंत विचारू किंवा 1 ते 1000 विचारू किंवा 1 ते 10,000 विचारू, 3 अंकी विचारलं तर 3 अंकीचंच उत्तर द्यायचं. किती संख्या 3 अंकी? 900. 4 अंकी किती आहे टोटल संख्या? 5 अंकी किती आता? 6 अंकी? 7 अंकी? 90 लाख. आलं एवढं लक्षात? याच्या पलीकडं या टॉपिकवर पोलीस भरतीला एकही क्वेश्चन विचारित नाहीत. तुमचे काही प्रश्न कोणाला नाही समजलं